जय हिंद. मी बहुजन विकास अभियानाचा प्रमुख संजय कुमार. उदगीरमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये गेल्या 4-5 दिवसापासून सातत्याने संततधार पाऊस चालू आहे. त्याचे परिणाम अनेक लोकांवर झाले, शेतकऱ्यांवर झाले, छोट्या छोट्या उद्योगावर झाले, लहान लहान व्यवसायिकांवर झाले, गल्लीत राहणाऱ्या लोकांवर झाले. उदगीरमध्ये अशी घडली की मखमलवाडी अशोकनगरमध्ये पूर्ण गुडघे इतक्या पाण्यात लोकांना रात्री राहावं लागलं. माझा मुख्य अधिकाऱ्यांना सवाल आहे, तुम्ही शासनाची नोकरी करत असताना, जनसेवा तुमचं कर्तव्य असताना, शासनाच्या फुल पगार घेत असताना तुम्ही काय करता? तुमचं कर्तव्य नाही का नाली कसा पडायचं? पावसाअगोदर सर्व काम करण्याचं काम नगरपालिकेचं आहे. अनेक वेळा बोमा मारल्या, अनेक नाल्याची तर शितान दाखवलं, तुम्हाला नाल्याचे फूट त्यानं दाखवलं, तुम्हाला नाल्याचे त्याने व्हिडिओ कोण दाखवले, पत्रकारांनी आवाज उठवला, अनेक माध्यमाने त्याने आवाज उठून देखील मुख्य अधिकाऱ्यांना जाग येत नसेल तर मुख्य अधिकारी माणुसकीचा नाही असं मला समजावं वाटावं लागलं. तुमच्याकडे माणुसकी शिल्लक आली का नाही? लोकांची सेवा करणं तुमचं काम आहे. मुख्य अधिकारी जाग येत नसेल तर बहुजन विकास अभियान येत्या रविवारी हातामध्ये प्लेट भांडी घेऊन आणि लाटणी घेऊन आम्ही भव्य सत्याग्रह ठिकाणी मुख्य अधिकाऱ्याच्या कार्यासमोर करणार आहोत. त्यांना जाहीर करणार आहोत. संकटाच्या काळात तुम्हाला पडले पाहिजेत, लोकांना साथ दिली पाहिजे. 12 महिने तुम्हाला लोकांना संकट राहत नाही, मात्र नको त्या काळात तुम्ही संकटाला लोकांना साथ देत राहाल तर बहुजन विकास अभियान मुख्य अधिकाऱ्याच्या विरुद्ध तीव्र असे आंदोलन करून या झोपलेल्या मुख्य अधिकाऱ्याला आम्ही जाहीर करण्याचं काम करणार आहोत. ते तुम्हाला सांगू इच्छितो, लोकांना होत असलेला अत्याचार अन्याय आम्ही या उघड्या डोळ्याने गप्प बसणार नाही, कधी पाहणार नाही आम्ही. कारण रात्रभर लोक कुणाही संसारापैकी वस्तू पूर्ण पाण्यात गेलेत, कुणाही साखर गेले, तांदूळ गेले, चहापत्ती सहित वस्तू ज्या लोकांच्या पाण्यामध्ये गेलेत, हे सर्व आम्हाला पाहत नाही. जनसेवा करण्याचं कर्तव्य असल्यामुळे येत्या रविवारी त्या मुख्य अधिकारी करण्यासाठी भव्य असं आंदोलन मी करणार आहे. तुम्हाला सांगू इच्छितो. जय हिंद.